हॅलो मित्रांनो, कसे आहात? मस्त आणि मजेतच असाल. भरपूर दिवसानंतरचा आपला हा व्हिडिओ आलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला हे हॉटेल दाखवत आहे, श्री मौर्याची मिसळ, SB बेकर्स आणि ग्रॅज्युएट वडेवाला हे असे कंबाईन हॉटेल आहे आणि इथे खाली लिहिलं आहे जैन फूड अवेलेबल. तर आता आपण इथे आलेलो आहोत आणि हे एक मिसळचं हॉटेल आहे. तर इकडे स्पेशालिटी यांची मिसळ आहे आणि भरपूर जणांकडनं आम्ही ऐकलं होतं की इथे खूप टेस्टी मिसळ मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आहेत, जसं तुम्हाला या मेनू कार्डमध्ये दिसतंय. इथे अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आहेत. तर आपण त्या टेस्ट करायला आलो होतो आणि इथली स्पेशालिटी म्हणजे अनलिमिटेड आहे. तर अनलिमिटेड अशी मिसळ खाण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो होतो. म्हणजे मी ऑफिसमधून इतक्या लांब आलेलो होतो ही मिसळ खाण्यासाठी फक्त, कारण टेस्ट चांगली असल्यामुळे म्हटलं चला, अनलिमिटेड तर आपल्याकडनं काही खाल्ल्या जात नाही, पण आपण टेस्ट घ्यायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी असं हायजीन मेंटेन केलं होतं, स्वच्छता वगैरे होती आणि चांगलं वाटत होतं, जरा पॉझिटिव्ह वाटत होतं. बसण्याची उत्तम व्यवस्था होती, सगळं व्यवस्थित होतं. आता फक्त आम्हाला बघायचं होतं की इकडची मिसळची टेस्ट कशी आहे. तर इथे आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या, म्हणजे आम्ही मित्रांसोबत गेलो होतो, तर प्रत्येकाने अशी वेगवेगळी मिसळ मागवली. तर आता मी दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आलं आहे. तर हे बघा, हे माझे मित्र आहेत. हा मिस्टर चेतन आणि हा मिस्टर प्रसाद. तर यांना मी सोबत घेऊन आलो होतो. त्यांना माहीत नव्हतं की व्हिडिओ चालू आहे. जेव्हा त्यांना कळालं की व्हिडिओ चालू आहे तेव्हा त्यांनी व्हिडिओकडे बघून हाय केलेलं आहे आणि जस्ट ते डिस्कशन चालू होतं, कोणी कुठली मिसळ मागवायची काय. मग आम्ही त्याला विचारलं, तुझ्याकडे काय स्पेशल आहे, कुठली चव चांगली आहे, तिखट आहे काय आहे. त्यानंतर ते म्हणाले की आपण खाल्ल्यानंतर कळेलच म्हणे आपल्याला कसं आहे. आणि अनलिमिटेड ही स्कीम फार आवडते सगळ्यांना. आम्हाला पण त्या अनलिमिटेडच्या स्कीमने भुरळ घातली होती आणि फक्त त्यासाठीच म्हटलं चला चव बघूया, चाखायला काय हरकत आहे म्हटलं. तर असं करून आपण ती ऑर्डरशी संपूर्ण, ज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होत्या त्या आपण त्याला दिली. ते दिल्यानंतर हा बघा, मी इथे साईडला बसलो होतो. ॲक्च्युली मीच व्हिडिओ काढत असतो, त्यामुळे मला कोणीही व्हिडिओमध्ये घेत नाही, तर मी स्वतःला व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. एकीकडे बोलणं चालू होतं, इकडे ऑर्डर देणारा होता आणि त्यामुळे माझा फार गोंधळ होत होता. तर फायनली माझी मिसळ माझ्या समोर आली. बघून छान वाटलं, त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. खूप मोठी थाळी होती, त्यामध्ये असे स्प्राउट्स होते, दही होतं, कांदा, लिंबू, त्या बकेटमध्ये मिसळचा रस्सा, शेव होती, फरसाण होतं. असं सगळं त्यांनी एका याच्यात पूर्ण अशा मोठ्या प्लेटमध्ये असं सजवून मस्तपैकी दिलेलं होतं आणि मी हे सगळं दाखवतोय तिकडे. आणि हे मेन म्हणजे पाव. तर प्रत्येकाची वेगवेगळी चव आणि सगळेजण मस्त असं हात बीत स्लीव्स वर करून खायला तयार आहेत. मी सुद्धा इथे बसलो आहे, म्हटलं चला आपलं पण थोडंसं व्हिडिओमध्ये आलं पाहिजे. तर हे बघा, सगळ्यांनी खायला स्टार्ट केलं आहे आणि मी इथे विचारतोय की मिसळ कशी आहे. तर ते सांगतात की चांगले आहेत, पण सगळ्यांचं लक्ष त्या खाण्यामध्येच होतं, कुणाचंही लक्ष त्या व्हिडिओमध्ये नव्हतं. पण जर आता आपण व्हिडिओ करतोय म्हटलं तर थोडाफार व्हिडिओमध्ये आलं पाहिजे, त्यामुळे मी ही व्हिडिओ घेतली. हे माझं प्लेट होती, इथे माझं संपूर्ण अर्धं काय जवळजवळ खाऊन झालेलंच होतं, तरीसुद्धा म्हटलं इथे दाखवावं. आणि हे बघा, माझा हात वगैरे पूर्ण भरलेला आहे. झणझणीत अशी मिसळ होती, मस्त गरम गरम मिसळ अशी मस्त. मी त्या रस्सा पिलेला होता आणि एकदमच भारी वाटत होता. हे बघा, हा एक मिसळचा घास तुमच्यासाठी पण, तुमच्या वतीने मी खाल्ला, सगळ्यांच्या वतीने. त्यानंतर आता हा माणूस इथला जो सर्व करणार आहे हा पण खूप चांगला आहे. याला आम्ही विचारलं की काय रे बाबा, इथे मॅक्स टू मॅक्स किती पाव खाल्ले जातात. तर त्याने सांगितलं, सर एक बार यहाँ पर एक आदमी आया था और उसने 17 से 18 पाव खाए. ते म्हटल्यानंतर तर बापरे, मी तर अवाकच झालो, कारण आम्ही सगळ्यांनी 3 पाव खाल्ले असतील, जास्तीत जास्त 4. म्हणजे पावच एवढा मोठा होता की त्या 4 पावच्या वर कुणीही माणूस खाऊ शकत नाही. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की त्या माणसाने 17-18 पाव खाल्ले तर आम्ही हैराण झालो. हे बघा, आम्ही अगदी आमच्या थाळ्या चाटून पुसून साफ केलेल्या आहेत. आणि ही बकेट मला फार आवडली. ही जी छोटीशी बकेट आहे याच्यामध्ये ते रस्सा वगैरे देतात, ही सिस्टम फार चांगली होती, मस्त वाटलं. आणि त्यांना पण आम्ही चांगले रिव्ह्यू दिले. त्यानंतर त्यांनी पण बाय केलेलं आहे. जाताना मी यांना विचारलं की कसं वाटलं, संध्याकाळ कशी गेली, आपण थकून आलेलो होतो. त्यानंतर इकडे आपण मिसळ वगैरे खाल्ली, त्यांना पण छान वाटलं. एकदा हे हॉटेलचं बाहेरचं लुक तुम्हाला दाखवतोय. असं हे मेन रोडवरच हॉटेल आहे. तुम्हाला जर कोणाला टेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथं या. तर बघा, सगळेजण म्हणतात आता खाऊन झालेलं आहे, आता निघूया.
उशीर फार झाला होता, तर चला बाय केलेलं आहे. मोरया मिसळ खाण्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला. आम्हाला फार आवडला. तुम्ही सुद्धा आनंद घ्या आणि अशा नवीन नवीन जागी जाऊन एक्सप्लोअर करत जा, आनंद घेत चला. तर व्हिडिओमध्ये इथपर्यंत इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू सो मच.